नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। तुपाचा एकही थेंब न टाकता अगदी खुसखुशीत असे पौष्टिक गुळ शेंगदाणा लाडू कसे करायचे हे बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। शेंगदाणे भाजताना केव्हाही जाड बुडाची कढई घ्यायची, म्हणजे शेंगदाणे छान खरपूस भाजले जातात। मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये शेंगदाणे घेतले आहे। शेंगदाणे भाजताना मंद आचेवर भाजायचे, म्हणजे आतपर्यंत कुरकुरीत होतात शेंगदाणे आणि लाडू महिनाभर जरी राहिले तरीही खराब होत नाही, म्हणून मंद आचेवरच शेंगदाणे भाजायचे। आपण जर फुल गॅस करून शेंगदाणे भाजले तर शेंगदाण्याला वरून चटके दिसतात आणि आतून शेंगदाणे कच्चे असतात, त्यामुळे लाडूला बुरशी लागण्याची शक्यता असते, म्हणून जास्त दिवस लाडू टिकत नाही। बघा, आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहे। शेंगदाणे भाजून ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेतलेले आहे मी। बघा, एका शेंगदाण्याची तुम्हाला साल काढून दाखवली, किती छान असे खरपूस भाजले गेले आहे शेंगदाणे। अशा प्रकारे जर शेंगदाणे भाजले गेले तर लाडू खुसखुशीत लागतात खायला। तुम्हाला जर शेंगदाण्याची साल काढायची असली तर काढू शकता, नाहीतर असेही हे शेंगदाण्याचे लाडू छान लागतात। मी साल न काढता शेंगदाणा लाडू करते। जाडसर शेंगदाणा कूट करून घ्यायचं। बघा, अशा प्रकारे जाडसर करायचं, जास्त बारीक करायचं नाही। आपल्याला परतही बारीक करायचं आहे, म्हणून मी जाडसरच करून घेतला आहे। अर्धा किलो शेंगदाण्यांना मी अर्धा किलोच गूळ घेतला आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गूळ घेताना जास्त कडक घ्यायचा नाही, लवचिकपणा पाहिजे गुळामध्ये, अगदी लाडू सहज वळला गेला पाहिजे। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सर बंद चालू करूनच फिरवायचा। रवाळ असं तयार करायचं मिश्रण, जास्त चिकट करायचं नाही, नाहीतर लाडू खाताना टाळूला चिटकतात। बघा, मी सगळं मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे। बघू शकता किती सहज लाडू वळला जात आहे। आपण लाडवांमध्ये तुपाचा वापर केलेला नाही आहे, तरी पण किती छान लवकर वळला जातो आहे लाडू। अशाच प्रकारे आपण सगळे लाडू वळून घेऊया। लाडू वळताना अगदी हलक्या हाती लाडू वळायचे। घट्ट दाबून जर लाडू वळले तर ते लाडू खायला कडक लागतात, म्हणून हलक्या हाती लाडू वळायचा। बघा, मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते। बघा, किती छान असा पोकळ लाडू झालेला आहे आणि अगदी रवाळ असा आहे। जर आपण हे मिश्रण बारीक केलं लाडवांचं तर चिकट होते आणि गोडे गोडे होतात। बघू शकता किती छान असं रवाळ मिश्रण झालेलं आहे लाडवांचं। अशाच प्रकारे शेंगदाणा लाडवांचं मिश्रण करायचं। हे लाडू करायला जास्त वेळ पण लागत नाही आणि खायला पण पौष्टिक आहे। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हे लाडू तयार होतात। मग कशी वाटली तुम्हाला माझी गुळ शेंगदाणा लाडवांची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।